हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण संभाव्यता यामधील 3 गुणांचे प्रश्न पाहणार आहोत. बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे. कृती पूर्ण करायचाच हा प्रश्न असणार आहे आणि आहे योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर घटनांची संभाव्यता काढण्यासाठी दिलेली कृती पूर्ण करा. घटना ए दिलेला आहे काढलेला पत्ता एक का असणे. घटना ए काढलेला पत्ता इस्पिकचा पत्ता असणे. घटना बी कृती पूर्ण करा हा खूप इझी क्वेश्चन असतो. फक्त रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. कसा असतो त्या प्रकारे हा क्वेश्चन असतो. 3 गुणांसाठी आहे, महत्त्वाचा आहे. बघा, पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणे. हा व्हिडिओ मला डबल शूट करावा लागला. मी पूर्ण एक्सप्लेनसहित केला होता, कारण काही प्रॉब्लेममुळे मला रिशूट करावा लागतो आहे. बघा, नमुना अवकाश यसमधील घटकांची संख्या 52 आहे, म्हणून एन ऑफ एस काय दिलेला ऑलरेडी 52 त्यांनी सगळं दिलेलं आहे. घटना ए या घटनेनुसार काढलेला पत्ता हा एक का आहे. काढलेला पत्ता एक का म्हणजेच काय, पत्त्याच्या कॅटमध्ये कोणते कोणते हे असतात. बघा, इस्पिकचा पत्ता असतो, पानाचा असतो, असा या पद्धतीचा चौकटीचा असतो. मला ड्रॉइंग एवढी नीट येत नाही आहे, पण मी सांगण्याचा प्रयत्न करते. आणि बदामचा, अशा प्रकारचे सिम्बॉलचे पत्ते असतात. राईट, सगळ्यांनी पाहिले असेल, सगळ्यांना मे बी माहितीच असेल. पत्त्यांच्या कॅटमध्ये अशा प्रकारचे सिम्बॉलचे पत्ते असतात. इस्पिकचा, पानाचा, चौकटीचा आणि बदामाचा असे एक्के असतात. राईट, मग तो किती येणार बघा. येणे किती येणार, 1 2 3 4, म्हणून येणे 4. कशावरून, काढलेला पत्ता हा एक आहे. पत्त्याच्या कॅटमध्ये किती एक्के असतात, 4. कोणते कोणते तर इस्पिकचा, पानाचा, चौकटीचा आणि बदामाचा, म्हणून येणे 4 आला. राईट, मग पी ए काय आहे, इथं ब्रॅकेट दिलं तर पी एमध्ये आपल्याला ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं होतं, फॉर्म्युला लिहायचा होता संभाव्यताचा, एन ए अपॉन एन एस. राईट, मग पी ए काय आला, एन ए किती दिलेला आहे 4 आणि एन एस किती आहे ऑलरेडी तिथं दिलेला 52. मग आता 4/52. बघा, मग आपण भाग लावायचे, एका संख्येने भाग जातोय. मग 4 एके 4 आणि 4 एके 4, इथं राहिला 1. मग 4 त्रिक 12, म्हणजेच काय ब्रॅकेटमध्ये लिहिणार आपण 1/13. ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे तिथं ते लिहायचा 1 आणि इथे खाली ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे पी एमध्ये 13. राईट, घटना बी काय दिलेली आहे. घटना बी घटनेनुसार काढलेला पत्ता हा इस्पिकचा आहे. काढलेला पत्ता इस्पिकचा आहे. इस्पिकचा म्हणजे अशा सिम्बॉलचे चिन्हांचे बघा पत्ते असतात. किती असतात, 13 असतात. कसे 13, 1 ते 10 या अंकाचे, आणि एक राजा, राणी आणि एक गुलामचा. हे राजा, राणी आणि एक गुलामचा. मग असे टोटल मिळून किती होतात, इस्पिकचे पत्ते 13. राईट, इस्पिकचे पत्ते झाले 13. मग काढलेला पत्ता हा इस्पिकचा आहे, म्हणजे इस्पिकचे पत्ते आपण काय लिहिले 13. बरोबर, मग पी बी काय आहे, एन बी अपॉन एन एस, हा फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे. मग ब्रॅकेटमध्ये पी बी इज इक्वल टू एन बी किती 13 आणि एन एस किती आहे 52. आता जेव्हा मी छेदांचा भागाकार करताना किंवा यांना भाग देताना सांगितलेलं आहे की जर अंशस्थानी आणि छेदस्थानी एका संख्येने जर भाग जात असेल तरच भाग द्यायचा, अन्यथा ते ॲज इट इज ठेवायचं. मग त्यांनी ऑलरेडी खाली एक ब्रॅकेट दिले आणि छेदस्थानी 4 दिलेला आहे. बरोबर, मग आता याला 13 आणि 13च्या पाड्यात 52 आहे, म्हणून डायरेक्ट त्यांनी 13ने भाग दिलेला आहे. 13 एके 13, 13 चौक 52, म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये काय येणार 1. मग पी बी किती आला 1/4 आणि पी ए किती आला 1/13. अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचं. बघा, 3 गुणांचा प्रश्न आहे, फक्त ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू पुट करायच्यात. खूप इझिली क्वेश्चन असतो, हातातले मार्क असतात, कोणी घालवून नाही जायचे. तर नेक्स्ट क्वेश्चन पण कृती पूर्ण करायचाच आपण 3 गुणांसाठीचा पाहूयात. आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करतो आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोणी मित्र, मैत्रीण, नातेवाईक कोणीही असेल 10वीला तर त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्याला या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल, फायदा होईल. थँक्यू.